विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी ठाण्यातून। ठाण्यामध्ये युती करण्याबाबतचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदेंना आहेत। जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। ठाण्यामध्ये युती करण्याबाबतचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाण्यात युती झाल्यास जागा वाटपाच्या वेळेस भाजपाला ठाण्यातील काही जागा मिळाल्यास शिंदेंना त्याचा फटका बसू शकतो। उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळे युतीबाबतचे सर्व अधिकार शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जुळलेत। कुणाल, ठाण्यातील सर्व महायुतीचे अधिकार युतीबाबतचे हे सर्व एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर आतापर्यंत ठाणे महापालिकेवरती शिवसेनेचाच महापौर बसलेला आपल्याला पाहायला मिळत होता। ठाणे महापालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता देखील आहे। मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2017 मध्ये 67 नगरसेवक हे शिवसेनेचे होते। त्यातील शिवसेनेच्या बंडानंतर 66 नगरसेवक हे शिंदेसोबतच राहिलेत आणि त्यानंतर अनेक पक्षप्रवेश देखील झाले आणि शिंदेचा हाच माजी नगरसेवकांचा आकडा हाच 70 पार म्हणजे 80च्या पुढे गेलेला आहे। त्यामुळे ज्यावेळेस जागा वाटप होईल युती झाल्यानंतर त्यावेळेस याचा फटका शिंदेंना बसू शकतो। कारण ज्यांना जागा मिळाली नाही किंवा तिकीट मिळालं नाही तर ते पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात आणि याचा मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो। याच सगळ्या गोष्टी बघितल्या तर या युती संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते एकनाथ शिंदेंकडे दिल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता युतीबाबत एकनाथ शिंदे काय नेमका निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागील अनेक दिवसांपासून जे शीतयुद्ध जे आहे ते भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगताना दिसून येत आहे। त्यामुळे कितपत जागा जर युती झाली तर भाजपला मिळतात किंवा युती नाही झाली तर 131 जागांची तयारी भाजप कशा प्रकारे करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।